नमस्कार मित्रांनो. वाघरेश्वर एक भयंकर गाव ह्या कथेचा हा भाग दुसरा आहे. ही कथा बरीच मोठी असल्याने टोटल 3 व्हिडिओज मध्ये विभागली गेली आहे. जर तुम्ही ह्या कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ न पाहता थेट दुसऱ्या भागाच्या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ बघण्याआधी कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ आधी पाहावा. ह्या कथेच्या तिन्ही भागांच्या व्हिडिओची लिंक तिन्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन्स मध्ये दिली आहे. कथेच्या दुसऱ्या भागाला आता सुरुवात करू. जानकीच्या सांगण्यावरून सर्वजण आत घरात आले. काहीच वेळात रात्रीचं जेवण आटोपलं. जेवण आटोपल्यावर सर्वजण आपल्या रूममध्ये गेले. रूममध्ये शिरताच अनुश्रीने आपल्या बिछाण्यावर उडी मारून आपली जागा घेतली. प्रथमेशने दाराला कडी लावली. सर्वजण झोपण्याचा प्रयत्न करत होते, पण आज झोप कुणालाच येत नव्हती. ए धर्म्या, बोल आता, अनुश्री म्हणाली. काय बोलू, धर्मेश म्हणाला. अरे तू म्हणाला होतास ना काल काहीतरी झालं म्हणून, अनुश्री म्हणाली. अरे हिला आवरा कोणीतरी, ही परत माझ्या मागे लागली. सिद्धार्थ, तुझ्या बायकोला समजाव रे बाबा, उगाच माझ्या मागे लागलीये, धर्मेश म्हणाला. तसे सिद्धार्थ हसू लागला. अरे धर्म्या, सांगूनच टाक ना मग आता, प्रथमेश म्हणाला. अरे मला काल वाईट स्वप्न पडलं होतं एवढंच, धर्मेश म्हणाला. हो मला माहीत आहे, साहिल म्हणाला. ए माकडा, त्याचं स्वप्न तुला काय माहीत, अनुश्री म्हणाली. अगं त्याचं स्वप्न मला माहीत नाही, पण तो काल घाबरून खिडकीजवळ बसला होता आणि मी जेव्हा त्याला त्याबद्दल विचारलं तेव्हा तो हेच म्हणाला होता, साहिल म्हणाला. अच्छा, मग असं बोल ना, अनुश्री म्हणाली. अगं तू मला बोलू देशील तेव्हा ना. आपल्या मित्रांमध्ये जास्त मुलं आहेत, तरीही मुलांनाच कमी बोलायला मिळतं, साहिल म्हणाला. खरं आहे भावा तुझं, प्रथमेश म्हणाला. बरं चला झोपा आता, नाहीतर सरपंच ओरडत येतील इथे, सिद्धार्थ म्हणाला. हो हो झोपू आता. ए पण आपण इथे येऊन 2 दिवस झाले. तुम्हाला काय वाटतं, इथे खरंच भूत पिशाच्य असतील का, साहिल म्हणाला. का, तुला शंका आहे का, धर्मेश म्हणाला. हो, आपण जी गोष्ट कधी पाहिलीच नाही, कधी अनुभवली नाही, तिच्या अस्तित्वावर विश्वास कसा काय ठेवायचा, साहिल म्हणाला. अरे सर्व गोष्टी पाहता किंवा अनुभवता येत नाहीत आणि ते गरजेचं सुद्धा नसतं. आपण अनुभवलं किंवा पाहिलं नाही म्हणजे त्या गोष्टी नसतात असं नाही, धर्मेश म्हणाला. पण ज्या गोष्टी पाहिल्या नाहीत त्यावर मी विश्वास ठेवणार नाही. भूत असतील तर मला त्यांना एकदा भेटायचंय, साहिल म्हणाला. अरे बाबा, भूतांना भेटायचंय काय बोलतोयस? भूत सेलिब्रिटी किंवा कोणी माणसं आहेत का जी तुला हाय करत भेटतील आणि बाय करत निरोप देतील? आणि जर का तुला भेटलेस ना तर तू हाय बाय सुद्धा विसरून जाशील, सिद्धार्थ म्हणाला. सिद्धार्थच्या या बोलण्याने सर्वजण हसू लागले. तेवढ्यात त्यांना त्यांच्या खोलीच्या छपरावरून काही आवाज आले. कोणीतरी छपरावरून चालत असल्याचे ते आवाज वाटत होते. अरे थांबा, शांत व्हा, कुणीतरी छपरावरून चालतंय असं वाटतंय, प्रथमेश म्हणाला. तसे सर्वजण तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. मांजर वगैरे असेल रे, चला खूप झाल्या गप्पा, आता झोपूया, प्रथमेश म्हणाला. तसे सर्वजण झोपायचा प्रयत्न करू लागले. प्रिया आपल्या फॅमिली फोटोला सोबत घेऊन झोपली. धर्मेशने छोट्या बॅगमध्ये रुद्राक्ष माळ ठेवली होती आणि ती बॅग सोबत घेऊन तो झोपला. बाकी सर्वजण आता झोपले होते, पण आज साहिलला झोप येत नव्हती. त्याने मोबाईल हातात घेतला आणि तो जुने फोटो पाहू लागला. खूप वेळ फोटो पाहून झाल्यावर मग मात्र त्याला झोप येऊ लागली. तो मोबाईल बाजूला ठेवून झोपणारच होता. तेवढ्यात त्याला छपरावर पुन्हा कोणीतरी चालत असल्याचा आवाज ऐकू आला. त्याला जानकीचे शब्द आठवले. तो मनात विचार करू लागला, खरंच ती पिशाच्य आली असतील का? आज भूतांना पाहूयात आणि जमलंच तर फोटो सुद्धा काढूयात. त्याने आपला कॅमेरा उचलला. दरवाजाची कडी हळूच उघडून तो आपला कॅमेरा घेऊन बाहेर आला. तो हॉलमध्ये आला. मुख्य द्वार हळूच उघडून तो अंगणात आला.
त्याने सर्व दूर नजर फिरवली, पण आसपास भूतच काय, एक चीट पाखरूही नव्हतं. चंद्राच्या उजेडात गाव खुलून आलं होतं. तो अंगणातच उभा राहून जवळच असलेल्या घरांचे, झाडांचे फोटो काढू लागला. त्याने चंद्राचे सुद्धा फोटो काढले. तो बराच वेळ बाहेर थांबला होता. आता त्याला कंटाळा आला आणि झोप येऊ लागली. शेवटी अंगणातून परत तो घरात जाण्यासाठी वळाला. तेवढ्यात त्याला मागून एक आवाज ऐकू आला. तो आवाज कोमल होता. साहिल? तो आवाज ऐकून साहिल जागीच थांबला. इथे एवढ्या रात्री आपल्याला आपल्याच नावानं कोण हाका मारतय हे पाहण्यासाठी तो मागे वळाला. तसे त्याला समोर एक सुंदर तरुणी उभी असलेली दिसली. काळी लाल साडी, मोकळे केस, गौर वर्ण. ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर गोड स्मित हास्य होतं. कोण आपण? साहिलने विचारलं. मी. माझ्या सोबत याल का? मला तुमची मदत हवी आहे, ती मुलगी म्हणाली. बोला ना, काय मदत करू शकतो मी? साहिल म्हणाला. एवढ्यात साहिलच्या मागून आणखी एक आवाज आला. साहिल. तसे साहिलने मागे वळून पाहिलं. मागे दरवाजामध्ये धर्मेश उभा होता. तू इथे? साहिलने विचारलं. काही बोलू नकोस, तू आधी आत ये, धर्मेश म्हणाला. धर्मेशचे हे शब्द ऐकताच त्या मुलीने साहिलचा हात पकडला. तुम्ही माझ्यासोबत येत आहात ना? ती मुलगी म्हणाली. साहिल, लवकर घरात ये, आत्ताच्या आत्ता, धर्मेश म्हणाला. अरे पण या मुलीला काहीतरी मदत हवी आहे, साहिल म्हणाला. तसे धर्मेशने त्याच्या खिशातून रुद्राक्ष माळ काढली आणि त्या मुलीच्या दिशेनं फेकली. तसे ती मुलगी चपळाईने साहिलचा हात सोडून गेटच्या दिशेनं पळाली. जर ती मुलगी पळाली नसती तर ती माळ तिच्या गळ्यातच पडली असती. तिला पळताना पाहून धर्मेश धावत बाहेर अंगणात आला. एका हाताने पडलेली माळ उचलून दुसऱ्या हाताने त्याने साहिलचा हात पकडून त्याला ओढतच तो घराच्या दिशेनं पळाला. साहिलला मात्र हा सर्व प्रकार काहीच कळाला नाही. धर्मेशच्या सोबत साहिल घरात आला. धर्मेशने पटकन दरवाजा बंद केला. अरे तू एवढा का घाबरलास? बरायस ना? साहिल म्हणाला. अरे वेड्या, मी बरा आहे, पण तू आज वर गेला असतास ढगात, धर्मेश म्हणाला. अरे तू झोपेत आहेस का? असं काय बोलतोयस तू वेड्यासारखं? साहिल म्हणाला. अरे वेड्या, नशीबवान आहेस जो वाचलास. ती मुलगी नव्हतीच, ती एक रक्तपिशाच्य होती, धर्मेश म्हणाला. आता हे काय वेड्यासारखं? ती एक साधी मुलगी होती, कुणी पिशाच्य वगैरे नव्हती, साहिल म्हणाला. तू तिच्या मानेवर, हातावर पाहिलंस का? धर्मेश म्हणाला. तू बरं तिला निरखून पाहत होतास. चल सोड, झोपूया आता, साहिल म्हणाला. अरे ऐक तर, धर्मेश म्हणाला. चल रे तू, असे म्हणत साहिल धर्मेशचा हात पकडून त्याला माळ्यावर रूममध्ये घेऊन आला. ती रात्र तशीच गेली. सकाळी सर्वांनी लवकर उठून तयारी करून घेतली. वाघरेश्वर गावात आल्यापासूनचा त्यांचा आजचा 3रा दिवस होता. आज पूर्ण गाव फिरून थोडा गावाच्या आसपासचा परिसर आणि आसपासची गावं प्रियाला पाहायची होती, म्हणून सर्व मंडळी लवकरच तयार झाली. नाश्ता वगैरे करून झाल्यावर अनुश्री जानकीला म्हणाली, काकी आज आम्हाला थोडा उशीर होऊ शकतो, मग सोबत काहीतरी खाऊ घेऊन जा, जानकी म्हणाली. तसे जानकीने थोडे लाडू, शेव इत्यादी बांधून अनुश्रीला दिले. सर्वजण गावात गेले. गाव मोठं नव्हतं, पण घरं पाहण्यासारखी होती. शेणा मातीनं रंगवलेल्या भिंती, अंगणात हळदी कुंकवाची रांगोळी आणि सकाळी तुळशीची पूजा करणाऱ्या स्त्रिया. हे दृश्य पाहण्यासारखं होतं. प्रिया सर्व दृश्य टिपत होती. साहिल फोटोग्राफी करतच होता आणि बाकीचेही परिसर पाहण्यात आणि फोटो काढण्यात गुंग होते. प्रिया एका घराजवळ आली. तिथे एक स्वस्तिक काढला होता आणि आबोलीच्या फुलांचा त्या घराच्या अंगणात सडा पडला होता. अंगण सारावलेलं होतं. समोर तुळशी वृंदावन होतं आणि तिथे एक स्त्री पूजा करत होती. ते वातावरण पाहून प्रियाला अगदी प्रसन्न वाटत होतं. ती एकटक त्या पूजा करणाऱ्या स्त्रीकडे पाहत होती. त्या स्त्रीचं लक्ष प्रियाकडे गेलं. तिनं पूजा आटपून प्रियाला जवळ बोलावलं. प्रिया ही वेळ न दवडता तिच्या जवळ गेली.
तसे ती स्त्री म्हणाली, तुम्ही सरपंचांचे पाहुणे ना? हो, बरोबर. तुमचा परिसर खूप छान आणि प्रसन्न आहे, प्रिया म्हणाली. हो, नमस्कार, मी नंदिनी. आत या ना, ती स्त्री म्हणजेच नंदिनी म्हणाली. तसे प्रिया तिच्या सोबत घरात जाण्यासाठी निघाली, पण तेवढ्यात प्रिया थांबली आणि म्हणाली, नंदिनीजी, माझे फ्रेंड्स पण आहेत, त्यांना सांगून येते. फ्रेंड्स म्हणजे मित्रमंडळी. नंदिनीजी म्हणण्याची आवश्यकता नाही, नंदिनी म्हणा. आणि फ्रेंड्स म्हणजे कळलं बर का, माझेही फ्रेंड्स होते कॉलेजला आणि अजूनही आहेत, नंदिनी म्हणाली. कॉलेज? आणि तुम्ही? प्रियाने विचारलं. होय, मी बीकॉम पर्यंतचं शिक्षण शहरात घेतलं आणि नंतर इथे आले. तुम्ही आत या ना, नंदिनी म्हणाली. आलेच, मी फ्रेंड्सना सांगून येते, प्रिया म्हणाली. सांगू नका, त्यांना सुद्धा सोबतच घेऊन या, नंदिनी म्हणाली. तसे प्रिया आपल्या सर्व मित्रांसोबत नंदिनीच्या घरी आली. नंदिनीने त्यांचे पाहुणचार केले आणि नंदिनी बोलू लागली. या गावात मी गेल्या 2 वर्षांपासून राहते. मी मूळची बीडची आहे. या गावाबद्दल काही रहस्यमय गोष्टी मी ऐकल्या आणि म्हणून इथे आले. मी इथे माझ्या भावासोबत राहते. तो आणि मी कॉलेज प्रोजेक्टवर काम करत आहोत, म्हणून या गावाविषयी थोडी माहिती मिळवत आहोत. अशाच काही वेळ गप्पा मारून झाल्यावर सर्व मित्रांनी नंदिनीचा निरोप घेतला आणि ते जंगल फिरण्यासाठी निघाले. दुपार झाली होती. अनुश्रीने सर्वांना जानकीने दिलेला खाऊ दिला. सर्वांची पेटपूजा झाल्यावर त्यांनी परत भटकंतीला सुरुवात केली. हे फ्रेंड्स, तुम्हाला त्या नंदिनीबद्दल जरा विचित्र नाही वाटलं? असं कोणी कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी 2 वर्ष एका अनोळखी गावात राहतं का? धर्मेश म्हणाला. याला सर्वच मुलींबाबत शंका असते. सर्व मुली ह्याला भूत नाहीतर क्रिमिनल वाटत असतात, साहिल म्हणाला. यार काय तू पण, धर्मेश म्हणाला. सर्वजण जंगलात फिरू लागले. त्यांना थोड्या दूरवर एक गाव दिसलं. तसे सर्वजण त्या गावाच्या दिशेनं निघाले. साहिलची फोटोग्राफी सुरूच होती. ते गाव त्या भयानक जंगलाच्या जवळच होतं. फिरता फिरता संध्याकाळ झाली होती. ते गाव फिरून झाल्यावर सर्वजण घरी जाणार होते, पण तेवढ्यात अचानक अंधार पडला आणि त्या जंगलातून धुराचं वलय निघू लागलं. गावकरी आपल्या हातातील कामे टाकून घराकडे पळू लागले. प्रथमेशनं एका गावकऱ्याला विचारलं, काका, हे गाव कोणतं आहे आणि तुम्ही सर्वजण पळत का आहात? तसे तो माणूस म्हणाला, या गावाचं नाव दिवाणमाळ आहे आणि तुम्ही पण पळा, त्यांची येण्याची वेळ झाली आहे, असे सांगून तो माणूस पळत सुटला. पण त्या 6 जणांना काहीच कळत नव्हतं. ते सर्वजण त्या पळणाऱ्या माणसांकडे आणि जवळच्या जंगलातून येणारे धुराचे वलय पाहत राहिले. तेवढ्यात एक व्यक्ती त्यांच्या जवळ आली आणि त्यांना म्हणाली, माझ्या सोबत या लवकर. अरे, तुम्ही तर जयवंत ना, सातपुतवाडीचे? प्रिया म्हणाली. हो, पण आता लवकर माझ्या मागे या, जयवंत म्हणाला. तसे सर्वजण जयवंतच्या मागे जाऊ लागले. तेवढ्यात सिद्धार्थ ओरडला, मित्रांनो, अनुश्री कुठे? अनु, अनु, कुठेस तू? बघा ना, अनु कुठे गेली? आत्ता इथेच होती. अरे, साहिल पण गायब आहे, धर्मेश म्हणाला. त्या अचानक झालेल्या पळापळीत साहिल आणि अनुश्री कुठेतरी हरवले होते. हे पहा, तुम्ही तुमच्या मित्रांना कितीही जरी शोधलत तरी ते आत्ता सापडणार नाहीत. तुम्ही प्लीज माझ्यासोबत या, प्लीज, असे म्हणून जयवंत सर्वांना त्याच गावातील एका कौलारू घरात घेऊन गेला. अहो जयवंत, तुम्ही आम्हाला इथे का घेऊन आला आहात? प्रथमेशने विचारलं. आजची रात्र तुम्ही इथेच राहा, मी नंतर सर्व सांगतो तुम्हाला, जयवंत म्हणाला. अरे पण माझी अनु गायब आहे आणि तू आम्हाला इथे थांबायला सांगतोयस? मित्रांनो, मी तुमच्या पाया पडतो, प्लीज अनुला शोधूयात ना आपण, सिद्धार्थ रडवेला होऊन बोलत होता. हे पहा, तुम्ही शांत व्हा, त्यांची येण्याची वेळ झाली आहे. कोणीही काहीही आवाज करू नका, प्लीज शांतता राखा, जयवंत घाबरून सांगत होता. मित्रांनो, मला एक सांगायचंय. जेव्हा धावपळ सुरू झाली होती तेव्हा ते काळसर धुराचं वलय जसं अनु आणि साहिलच्या भोवती आलं होतं तसं ते माझ्या भोवती सुद्धा आलं होतं. पण माझ्यापासून ते वलय दूर झालं. तेव्हा मी इकडे तिकडे पाहिलं,
पण त्यानंतर ते दोघं त्या जागी नव्हतेच. हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, धर्मेश म्हणाला. अरे मग अनु आणि साहिलच कसे काय गायब झाले? तुझ्या भोवती सुद्धा ते धुराचं वलय आलं होतं ना? सिद्धार्थ म्हणाला. त्यावर धर्मेश अडखळत म्हणाला, ते ते ते, ते मी. अरे धर्मेश, जर तुला काही माहीत असेल तर प्लीज प्लीज सांग मला, मी पाया पडतो तुझ्या. इतके बोलून सिद्धार्थ धर्मेशच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला. तसे सिद्धार्थला उठवत धर्मेश म्हणाला, अरे सिद्धू, हे काय करतोयस तू? मी सांगतो तुला, पण नक्की मला माहीत नाही काय झालं. जे ऐकलं, जे दिसलं तेच मी सांगतो. मी अनु शेजारी उभा होतो. साहिल मागे फोटोग्राफी करत होता. तेवढ्यात धुराचं वलय आलं आणि आमच्या भोवती फिरू लागलं. मला त्या धुरातून एक गोड मधुर आवाज आला, माझ्या लाडक्या धर्मेश, त्या दिवशी तू मला चिकन बर्गर दिला नाहीस, मग आता चल माझ्यासोबत, मी खूप वाट पाहत आहे तुझी. असं बोलून ते धुराचं वलय माझ्या भोवती दाट होत गेलं. मला त्या धुरात आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं. अचानक त्या धुरातून एक चेहरा आणि 2 हात बाहेर आले आणि ते मला पकडण्याचा प्रयत्न करू लागले. ती आकृती एखाद्या मुलीची वाटत होती. मला तिनं हात लावला, पण अचानक त्या धुरातील ती मुलगी किंचाळून मागे सरकली आणि ती त्या धुरातून गायब होताच ते धुराचं वलय सुद्धा ओसरलं. ते वलय गेल्यानंतर जेव्हा मी आजूबाजूला पाहिलं तेव्हा अनु आणि साहिल जागेवर नव्हते. बस मला एवढंच माहीत आहे. अरे पण त्यांच्याप्रमाणे तुलाही धुरानं घेरलं होतं ना, मग तू. सिद्धार्थचं वाक्य मध्येच तोडत धर्मेश म्हणाला, अरे यार, तू माझ्यावर काय संशय घेतोयस? थांब, हे बघ. असे म्हणून धर्मेशने त्याच्या बॅगमधून रुद्राक्ष माळ काढून सर्वांना दाखवली. मला वाटतं यामुळेच मी वाचलो, धर्मेश म्हणाला. हो, पण तुमच्या सभोवती ती धुराची वलय का आली होती? तिथे तर आम्ही सुद्धा उभे होतो ना, प्रथमेश म्हणाला. ते मला सुद्धा कळत नाहीये रे, धर्मेश म्हणाला. हे पहा, तुम्ही हे सर्व नंतर बोलू शकता. तुम्ही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या. कुणीही काहीही आवाज करू नका, जयवंत म्हणाला. तसे नाईलाजाने सर्वजण भिंतीला टेकून बसले. कुणीही काहीच बोलत नव्हतं. त्या घरात जयवंत व्यतिरिक्त आणखी 3 माणसं होती. त्यात 2 लहान मुलं, म्हणजेच एक मुलगा आणि एक मुलगी होते. ते दोघं भाऊ बहीण होते. तसेच एक म्हातारी बाई होती. माझ्या फोनला रेंज आहे. सरपंचांना आपली काळजी वाटत असेल, मी त्यांना कॉल करून कळवते, प्रिया हळू आवाजात प्रथमेशला म्हणाली. तसे प्रथमेशने तिला होकारार्थी मान हलवून संमती दिली. काही सेकंदात प्रियाने सरपंचांना कॉल केला. प्रियाने सरपंचांना सर्व घटना समजावून सांगितली आणि तेवढ्यात त्यांच्या घराच्या खिडकीजवळ ठोठावण्याचा आवाज येऊ लागला. तसे जयवंतने देवासमोरील जळालेल्या अगरबत्तीची पूड त्या खिडकीवर टाकली. इकडे सिद्धार्थ रागाने थरथरत होता. जे काही झालं ते त्याला सहनच होत नव्हतं. खूप वेळ शांत बसलेला सिद्धार्थ अचानक उठला आणि घराचा दरवाजा उघडून रागारागाने बाहेर गेला. सिद्धार्थ अंगणात जाऊन उभा राहिला आणि जोर जोरात ओरडू लागला, माझी अनु कुठे? माझ्या अनुला परत करा. तुम्ही जे कोणी असाल, मला तुमच्याशी काही घेणं देणं नाही. माझी अनु मला परत हवी आहे. मला अनु परत द्या, नाहीतर मी कुणाला सोडणार नाही. असं बोलून त्याने समोरील तुळशी वृंदावनातील मूठभर माती रागाने हातात घेतली आणि घराच्या छपरावर फेकली. रागारागाने जमिनीवरील दगड उचलून तो ते इकडे तिकडे फेकू लागला. सिद्धार्थला असं धावत बाहेर जाताना पाहून धर्मेश, प्रथमेश, प्रिया, जयवंत त्याच्या मागे धावत अंगणात आले. ते सिद्धार्थला आवरण्याचा प्रयत्न करत होते, पण सिद्धार्थ रागाने आंधळा झाला होता. तो कोणाचंच ऐकत नव्हता. बाहेर काय गडबड चालली आहे या उत्सुकतेने त्या घरातील 2 लहान मुले सुद्धा दरवाजाच्या बाहेर आली. त्यांना दिसलं की सर्वजण सिद्धार्थला आवरण्याचा प्रयत्न करत आहेत. तेवढ्यात छपरावरून एक आकृती आली आणि तिने त्या लहान मुलीला उचलून सरळ जंगलाकडे धाव घेतली. त्या आकृतीने मुलीला उचलताच तिच्या शेजारी उभा असलेला तिचा भाऊ ओरडू लागला. त्याच्या अचानक ओरडण्याने सिद्धार्थसहित सर्वांचं लक्ष त्या मुलीकडे गेलं. जयवंत धावत मुलाकडे गेला. मामा, ती मनूला घेऊन गेली, तिला वाचव ना,
असं बोलून तो मुलगा रडू लागला. त्याचं असं बोलणं ऐकून जयवंतच्या पायाखालची जमीनच सरकली. तो सुन्न होऊन तिथे जमिनीवर बसला. सिद्धार्थ, धर्मेश, प्रिया, प्रथमेश आणि आत असलेली म्हातारी बाई धावत जयवंत जवळ आली. जयवंत, तुम्ही ठीक आहात ना? जयवंत, प्रथमेश म्हणाला. जयवंत काहीच उत्तर देत नव्हता. त्याला खूप मोठा मानसिक धक्काच बसला होता. प्रथमेश आणि धर्मेशने त्याला उचलून घराच्या आत नेलं. त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारलं. जयवंत रडू लागला. सिद्धार्थला आता अपराधी असल्यासारखं वाटू लागलं. जर तो रागाच्या भरात घराबाहेर गेला नसता तर त्या लहान मुलीचा जीव वाचू शकला असता. काही वेळाने जयवंत शांत झाला. जयवंत, मला खरंच माफ करा. मी तुमचा अपराधी आहे. पण माझी अनु, सिद्धार्थ म्हणाला. मी तुमच्या भावना समजू शकतो. ती मुलगी माझ्या बहिणीची मुलगी, म्हणजे माझी भाची होती, जयवंत म्हणाला. मी अपराधी. प्लीज मला माफ करा. आपण त्यांना परत आणू. आपण जंगलात गेलं पाहिजे. माझी अनु सुद्धा तिथेच असेल. तिला शोधलं पाहिजे. तुमची मनू सुद्धा तिथेच असेल, सिद्धार्थ म्हणाला. त्या जंगलात गेलेलं आजपर्यंत तरी कधीच कोणीही परत आलेलं नाही. माझी दीपा पण. जयवंतचे बोलणे मध्येच तोडत सिद्धार्थ म्हणाला. पण मी नक्कीच प्रयत्न करेन. त्यांना परत आणण्यासाठी मी काहीही करेन. मी सोडणार नाही त्यांना. नाही सोडणार त्यांना. सर्वांनी ती रात्र जयवंतच्या घरीच तणावात काढली. आता 4था दिवस उजाडला. सकाळ झाली. सर्वजण वाघरेश्वर गावाकडे जाण्यासाठी निघाले. जयवंत, आम्ही निघतो आता. कालच्या मदतीबद्दल आम्ही तुमचे उपकार कधीच विसरू शकणार नाही. सिद्धार्थ बरोबरच बोलत होता. कुणी प्रयत्न करू देत किंवा नको करू देत, आम्ही मात्र नक्कीच प्रयत्न करू. आम्ही त्या जंगलात जाऊ आणि सर्वांना परत आणू. पण तुम्ही तर सातपूतवाडीला राहता ना, मग तुम्ही इथे कसे? प्रिया म्हणाली. हे माझ्या बहिणीचं सासर आहे. तिची ही 2 मुलं, म्हणजे आता एकच. त्यांना कधी इथली आठवण आली की त्यांना हे घर दाखवायला आणत असतो. तसे आम्ही सातपूतवाडीलाच राहतो, जयवंत म्हणाला. जयवंतला सांत्वन देऊन सर्वजण वाघरेश्वर गावाकडे निघाले. सिद्धार्थ अनुश्री गायब झाल्यापासून गप्पच होता. पण ही वादळापूर्वीची शांतता होती. काहीच वेळात ते सरपंचांच्या वाड्यावर पोचले. सिद्धार्थ आणि धर्मेश त्यांच्या रूममध्येच थांबले. प्रिया आणि प्रथमेश काही आवश्यक सामान घेऊन बाहेर पडले. पावसाळी वाऱ्याप्रमाणे थंडगार हवा सुटली होती. प्रिया, गडबडीत तुला काही गोष्टी कशा काय आठवणीत राहतात? कमाल आहे तुझी, प्रथमेश म्हणाला. म्हणजे? प्रिया म्हणाली. जयवंत सातपूतवाडीला राहतो, मग दिवाणमाळ्याला काय करत होता हा प्रश्न तुला कसा काय सुचला काय माहीत, प्रथमेश म्हणाला. नाही रे, ते असंच आठवलं आणि तो प्रश्न पडला म्हणून विचारलं, प्रिया म्हणाली. बरं, आपण आता कुठे जात आहोत? प्रथमेश म्हणाला. नंदिनीकडे. तुला धर्मेशनं बोललेलं काही आठवत आहे का? तो बरोबरच बोलत होता. फक्त कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी कुणी अनोळखी गावात 2 वर्ष राहत नाही, प्रिया म्हणाली. बरं, मग आता तू काय करायचं ठरवलंयस? प्रथमेश म्हणाला. तू बघच मी काय करते ते, प्रिया म्हणाली. काहीच वेळात दोघेही नंदिनीच्या घरासमोर आले. प्रियाने तिला हाक मारली तसे नंदिनी बाहेर आली. नंदिनीने त्या दोघांना घरात बोलावलं. दोघांना सरबत देऊन नंदिनी त्यांच्या सोबत बसली. नंदिनी, मी सरळ मुद्द्यावर येते. तुला जर वाईट वाटलं तर मला माफ कर. आधीच माफी मागते. पण मला हा प्रश्न तुला विचारायचाच आहे. हा गंभीर प्रश्न आहे, प्रिया म्हणाली. मला काही समजलं नाही, नंदिनी म्हणाली. हे बघ नंदिनी, कुणी फक्त कॉलेजचा प्रोजेक्ट म्हणून 2 वर्ष एका अनोळखी गावात येऊन राहत नाही. माझं म्हणणं हेच आहे की जर तुला या गावाच्या समस्या, रहस्यांबद्दल काही माहीत असेल तर प्लीज आम्हाला सांग. कारण आमच्या 2 मित्रांना त्या आकृत्या काल रात्री जंगलात घेऊन गेल्या आहेत, प्रिया म्हणाली. नंदिनी काही वेळ गप्प बसली. घराच्या खिडकीतून दिसणाऱ्या स्वस्तिकच्या झाडाकडे टक लावून पाहत बसली. काही मिनिटांनी नंदिनी म्हणाली, मी तुम्हाला सर्व काही सांगेन, पण त्याआधी मी तुमची भेट एका व्यक्तीसोबत करून देईन.
नंतर सर्व काही सविस्तर सांगेन. मी उद्या त्यांना भेटायला जाणार आहे. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला. घाबरू नका. तुम्हाला माझ्यापासून काहीच धोका नाही. उद्या दुपारी 2 वाजता तुम्ही परत माझ्या घरी या. तसे प्रथमेश आणि प्रिया नंदिनीचा निरोप घेऊन गावात आले. प्रथमेश, ही नंदिनी ना मला जरा विचित्र वाटतीये. हिचं नक्कीच काहीतरी सुरू आहे. तुला काय वाटतं? प्रिया म्हणाली. हो, मलाही जरा शंकाच आहे तिच्याबाबत, प्रथमेश म्हणाला. हिला नक्कीच त्या जंगलाबाबत काहीतरी माहीत आहे आणि त्याबद्दल ती नक्कीच काहीतरी करत आहे. उद्या जाताना जरा तयारीत जाऊ. तिथे कुणावरही विश्वास ठेवता कामा नये, प्रिया म्हणाली. खरं आहे, आधीच आपले 2 फ्रेंड्स गायब झाले आहेत. त्यांना शोधायला हवं, प्रथमेश म्हणाला. हो, त्यांना इथून घेऊनच आपण घरी जाऊ. उद्या जाताना आपल्या रक्षणासाठी आपल्याला काहीतरी जवळ ठेवावं लागेल, प्रिया म्हणाली. प्रथमेश आणि प्रिया दिवसभर गावात काही व्यक्तींच्या भेटी घेऊन त्यांना या गावाबद्दल विचारत होते, पण त्यांना पुरेशी माहिती मिळत नव्हती. ते परत त्या पुजाऱ्याला जाऊन भेटले. तुम्ही आज इथे? पुजारी म्हणाला. आमच्या 2 मित्रांना त्या आकृत्या उचलून घेऊन गेल्या आहेत. तुम्ही काही मदत करू शकाल का? किंवा काही माहिती देऊ शकाल का? प्रिया म्हणाली. हे पहा, आधी तुम्ही समजून घ्या. त्या फक्त आकृत्या, सावल्या नाहीत आणि आत्मे सुद्धा नाहीत. ती रक्तपिशाच्य आहेत. आत्मे, सावल्या, भूत, आकृत्या पछाडतात आणि त्रास देतात, पण रक्तपिशाच्य हे लोकांचं रक्त शोषून त्यांना ठार मारतात किंवा त्यांना स्वतः सारखं बनवतात. तुमच्या मित्रांना जर त्यांनी नेला असेल तर ते तुम्हाला आता परत कधीच भेटणार नाहीत, पुजारी म्हणाले. थँक्यू सो मच. आणि मंदिराचं पावित्र्य तुम्ही राखलं तर बरं होईल असं आम्हा भक्तजनांना वाटतं. हे लक्षात असू द्या, प्रिया जरा रागाने म्हणाली. प्रिया आणि प्रथमेश आता सरपंचांच्या घरी पोचले. सिद्धार्थ एकदम शांत होता. तो काहीच बोलत नव्हता. प्रियाने जबरदस्तीने त्याला रात्री जेवायला लावलं. जेवून झाल्यावर 4घे जण रूममध्ये आले. खूप वेळ रूममध्ये शांतता होती. आज आपल्याला इथे येऊन 4 दिवस झाले. उद्या 5वा दिवस. 5 दिवसांच्या सहलीत इथे मजा करण्यासाठी आलो होतो आपण, पण ही वेळ आली आपल्यावर. मला आपल्या मित्रांची आठवण येतेय. किती मजा करायचो आपण, धर्मेश म्हणाला. सर्वजण शांतच होते. शेवटी ती साहिलला सोबत घेऊनच गेली, धर्मेश परत म्हणाला. तसे एवढा वेळ गप्प बसलेला सिद्धार्थ झटकन म्हणाला. कोण रे? धर्म्या, कोण घेऊन गेली साहिलला? काल साहिल रात्री बाहेर फोटोग्राफी करत होता. मी त्याला खिडकीतून पाहिलं. तेवढ्यात एक मुलगी त्याच्या जवळ आली. ती मुलगी नव्हती, ते पिशाच्य होतं. ती गोड गोड बोलून साहिलला सोबत येण्यास विनवण्या करत होती, भुलवत होती, धर्मेश म्हणाला. मग नंतर काय झालं? प्रथमेश म्हणाला. मी ही माळ तिच्या अंगावर फेकली. तशी ती पळाली. मग मी धावत जाऊन माळ उचलून साहिलला घरात आणलं. पण त्या वेड्याला ती मुलगी पिशाच्य आहे हे पटतच नव्हतं. त्याला हे सगळं खोटं वाटत होतं. तो माझं काही ऐकूनच घेत नव्हता, धर्मेश म्हणाला. पण मी सोडणार नाही कुणाला, सिद्धार्थ म्हणाला. सिद्धू, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस. पण धर्मेश म्हणाला. पण काय? जे असेल ते स्पष्ट सरळ बोल, सिद्धार्थ म्हणाला. तुला दुखवायचा माझा हेतू नाहीये रे, पण ते अनुला सोबत घेऊन गेले आहेत. आता अनु असेल असं, सिद्धार्थ धर्मेशला गप्प राहण्याचा इशारा करत म्हणाला. कळालं. जरी अनुला त्यांनी त्यांच्यातलाच एक बनवला असेल ना, तरी मी त्या सर्वांना सोडणार नाही. त्यांनी अनुला मारूनच त्यांच्यातला एक बनवला असणार ना. तिला किती वेदना झाल्या असतील. मी सर्वांना ठार मारेन. आणि अनुला त्यांनी त्यातलंच एक बनवून तुझ्या समोर उभं केलं तर, प्रिया म्हणाली. सिद्धार्थ काही वेळ गप्प बसला. मग मी अनुची त्या त्रासातून सुटका करेन, सिद्धार्थ म्हणाला. धर्मेश, तू 2 वेळा वाचला आहेस ना त्या माळेमुळे? हो ना, प्रिया म्हणाली. 2 वेळा नाही ग, 3 वेळा वाचलो, धर्मेश म्हणाला. तसे सर्वजण धर्मेशकडे आश्चर्याने पाहत बसले. आणखी एक घटना मी तुम्हाला सांगितली नाही, धर्मेश हळू आवाजात म्हणाला.
आणि धर्मेशने त्या पहिल्या रात्रीची सर्व घटना जी त्याच्या सोबत पहिल्यांदा घडली होती ती सांगितली. धर्मेश, अजून काय काय लपून ठेवलं आहेस आमच्यापासून? सांगून टाक एकदाचं. हे जर आधीच सांगितलं असतंस ना तर साहिल आणि माझी अनु वाचली असती. सर्व काही तुझ्यामुळे झालं. जा, तोंड काळं कर तुझं. सिद्धार्थ जोरात ओरडला आणि रडू लागला. आता धर्मेशला रडू फुटलं. त्याच्या मनाला फार लागलं होतं. तो रडतच रूमच्या बाहेर आला आणि घराच्या बाहेर अंगणात येऊन तुळशी समोर बसला. प्रथमेश धर्मेशच्या मागे मागे धावत आला आणि धर्मेशला समजावू लागला. इकडे प्रिया ही सिद्धार्थला सांत्वन देऊन समजावत होती, शांत करत होती. सिद्धार्थ रागाने रडत रडत जोरात भिंतीवर मारत होता. प्रिया त्याला थांबवण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न करत होती. भिंतीवर मारून मारून सिद्धार्थच्या हाताला जखम झाली होती. प्रियाला हे बघवत नव्हतं. प्रियाला सिद्धार्थला आवरता सुद्धा येत नव्हतं. तिची शक्ती अपुरी पडत होती. शेवटी तिने मोठी उशी घेऊन सिद्धार्थच्या आणि भिंतीच्या मध्ये धरली. तसे सिद्धार्थ शांत होऊन खाली बसला आणि रडू लागला. तिकडे धर्मेश तुळशी वृंदावनासमोर तुळशीला मिठी मारून रडत होता. प्रथमेश त्याला समजावून घरात चल म्हणून सांगत होता, पण धर्मेश ऐकतच नव्हता. त्यांच्या या गडबडीने सरपंच आणि त्यांची पत्नी जानकी यांना जाग आली. ते धावतच बाहेर आले. तेही धर्मेशला आत घरात चल असं म्हणू लागले, पण धर्मेश काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेवढ्यात समोरच्या चिंचेच्या आणि शेवग्याच्या झाडावर हालचाल सुरू झाली. ते पाहून सरपंच पुरते घाबरून गेले. जानकी, तू आत्ताच्या आत्ता घरात जा. मी यांना घेऊन येतो. तू जा, सरपंच घाबरून म्हणाले. नाही, मी तुम्हाला सोडून जाणार नाही, जानकी म्हणाली. तसे सरपंच भडकले. अगं, माझ्या रागाचा पारा चढवू नकोस. तू आत्ताच्या आत्ता घरात जा. एकदा म्हणालो ना मी जा, सरपंच म्हणाले. मी पण एकदा म्हणाले ना नाही जाणार म्हणून. कळत नाही का तुम्हाला, जानकी म्हणाली. शेवटी सरपंच वैतागले. धर्मेश, अरे बाबा, तिकडे झाडांकडे बघ. ती पिशाच्य मोठ्या प्रमाणावर आपल्या दिशेनं यायच्याच तयारीत आहेत. आपल्याला घरात गेलं पाहिजे रे बाबा, सरपंच म्हणाले. धर्मेश अचानक शुद्धीवर आल्याप्रमाणे झाला. त्याने झाडांकडे पाहिले. झाडांवरून झोके घेत ती पिशाच्य सरपंचांच्या घराकडेच येत होती. चला लवकर, घरात चला, धर्मेश रडू आवरून म्हणाला. तसे सर्वजण घरात जाण्यासाठी निघाले, पण सरपंच, जानकी आणि प्रथमेश यांना घरात ढकलून धर्मेश बाहेर उभा राहिला. समोरून एक धिप्पाड मुलगा डोळे आणि दात विचकवत धर्मेश जवळ येऊ लागला. चालता चालता त्या मुलाच्या हातांची नखे, दात वाढू लागले. धर्मेशच्या अंगात क्रोध संचारला होता. त्याने खिशातून माळ काढून उजव्या हातात घेतली. तो मुलगा जवळ येण्याची धर्मेश वाट पाहू लागला. धर्मेश, आत ये लवकर, प्रथमेश म्हणाला. तू बाहेर येऊ नको, तुला प्रियाची शपथ आहे, धर्मेश म्हणाला. प्रथमेश सुन्न झाला. तो माळावर रूममध्ये पळाला. इथे धर्मेश जवळ तो मुलगा आला आणि त्याने त्याचा जबडा 15 ते 20 सेंटीमीटर मोठा ताणून आपले वाकडे तिकडे दात बाहेर काढले आणि तो धर्मेशच्या दिशेनं झेपावला. धर्मेशने त्याच्या हातातील माळ त्या मुलाच्या चेहऱ्यावर दाबून धरली आणि दुसऱ्या हाताने त्या मुलाला पकडून ठेवलं. त्या माळेच्या स्पर्शाने तो मुलगा विचित्र आवाज काढून ओरडू लागला. त्याच्या अंगातून धूर बाहेर येऊ लागला. तो तडफडू लागला, पण धर्मेशने त्याला सोडलं नाही. उलट त्या मुलाला मिठी मारून पकडून ठेवून ती माळ त्याच्या चेहऱ्यात रुतवू लागला. काही सेकंदात त्या मुलाचं रूपांतर धुरात होऊन तो नष्ट झाला. पण त्या मुलाच्या आवाजाने त्याचे साथी पिशाच्य वेगवेगळे आवाज काढत अंगणात आले. धर्मेश, अरे बाबा आत ये रे, मी पाया पडतो तुझ्या, सरपंच म्हणाले. काका, तुम्ही बाहेर येऊ नका, या सर्वांना मी ठार मारेन, धर्मेश म्हणाला. धर्मेशला त्या पिशाच्यांनी घेरलं, पण धर्मेशला त्याचं काहीच वाटत नव्हतं. घाबरणं तर सोडाच, या उलट तो क्रोधामुळे आक्रमक झाला होता. तेवढ्यात प्रथमेश धावत खाली आला. उंबरठ्यातच उभा राहून प्रथमेशने त्याच्या हातातील पदार्थ धर्मेशच्या दिशेनं फेकला. तो पदार्थ म्हणजे जळालेल्या अगरबत्तीची पूड होती. ती पूड हवेत उडताच सर्व ठिकाणी पसरली.
त्याचबरोबर ती सर्व पिशाच्य पळत सुटली. धर्मेश, आत ये, तुला सर्व मित्रांची शपथ आहे, प्रथमेश म्हणाला. धर्मेश मायेला मुठीत दाबत रागारागाने घरात आला. काहीच वेळात अगरबत्तीची पूड हवेत विरून गेली आणि ती पूड नाहीशी होताच ती पिशाच्य पुन्हा अंगणात येऊन विचित्र आवाज काढू लागली. धर्मेश परत बाहेर जाण्यासाठी पुढे सरसावला, पण प्रथमेशने त्याला मिठी मारून मागे ओढलं. काका, तुम्ही दार बंद करा, याला मी पाहतो, प्रथमेश म्हणाला. तसे सरपंचांनी दार बंद केलं. धर्मेश रागारागाने वर माळ्यावर रूममध्ये गेला. काका, माफ करा, तुम्हाला आमच्यामुळे त्रास झाला. खरंच सर्वांतर्फे मी तुमची माफी मागतो, प्रथमेश म्हणाला. माफी कसली मागतोयस पोरा? इथे तुमचे 2 दोस्त हरवले आहेत. तुम्ही किती दुःखात आणि मानसिक धक्क्यात आहात मला माहीत आहे. नशिबाचे खेळ आहेत रे बाबा, काय करणार? आणि आपण तर सामान्य माणसं. रात्र खूप झाली आहे, तुम्ही झोपा आता, सरपंच म्हणाले. सरपंच आणि त्यांची बायको जानकी निघून गेले. प्रथमेश वर रूममध्ये गेला. ती पिशाच्य बाहेरून अजूनही आरडाओरडा करत होती. प्रिया सिद्धार्थ सोबत बसून त्याला शांत करत होती. धर्मेश खिडकीजवळ उभा राहून एकटाच खिडकी बाहेर पाहत होता. प्रथमेश सिद्धार्थ जवळ गेला. सिद्धार्थ, शांत हो प्लीज, प्रथमेश म्हणाला. अरे कसा शांत होऊ? याच्यामुळेच झालं सर्व काही, सिद्धार्थ धर्मेशकडे बोट दाखवत रडत म्हणाला. सिद्धार्थ, मी तुझी मनस्थिती समजू शकतो. जे झालं ते होऊन गेलं आहे. शांत हो. अरे आणि ह्यात धर्मेशची काय चूक? मला सांग, जर त्याने त्याच्याबरोबर जे काही घडलं ते आपल्याला सांगितलं जरी असतं तरी त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला असता का? तू तरी विश्वास ठेवला असतास का? आणि हे सोड, त्या रात्री साहिलचा एवढा जीव वाचवून सुद्धा साहिलचा धर्मेशवर विश्वास बसला होता का? जरा विचार कर. त्याला सुद्धा आपल्या इतकंच दुःख आहे रे. आणि हे तुलाही कळत आहे. फक्त तुझा राग त्याच्यावर निघतो आहे. आत्ताच धर्मेश स्वतःच्या जीवावर खेळला आहे. एका पिशाच्याला त्यानं ठार केलं आहे. शांत हो मित्रा. धर्मेश आपला एक चांगला मित्र आहे, प्रथमेशने सिद्धार्थला समजावलं. तसे अर्ध्या तासानंतर सिद्धार्थ पूर्ण शांत झाला. त्याला त्याच्या चुकीच्या वागणुकीची जाणीव झाली. प्रथमेश आणि प्रिया अजूनही सिद्धार्थ सोबत बसले होते आणि धर्मेश एकटाच अजूनही खिडकी बाहेर पाहत होता. अचानक सिद्धार्थ उठला आणि धर्मेश जवळ गेला. धर्म्या, मला माफ. सिद्धार्थ पुढे काही बोलण्याआधीच धर्मेशने सिद्धार्थला मिठी मारली आणि तो रडू लागला. तसे सिद्धार्थला सुद्धा रडू आलं. काही वेळ असेच काही न बोलता सर्वजण बसून होते. त्यांनी रात्र अशीच जागून काढली, पण पहाटे सर्वांना थोडी झोप लागली. सकाळ झाली. प्रथमेश आधी उठला. 9 वाजले होते. त्याने सर्वांना उठवलं. सर्वजण तयारी करून नाश्ता करून परत रूममध्ये आले. प्रथमेशने धर्मेश आणि सिद्धार्थला तो आणि प्रिया काल नंदिनीकडे गेल्याचं आणि आज नंदिनी त्यांना कुठेतरी घेऊन जाणार असल्याचं सविस्तर सांगितलं. प्रिया, मला वाटतं आपण तिच्यावर सरळ सरळ विश्वास ठेवायला नको. आपण एक योजना आखू. आपण 2 टीम बनवू. मी आणि तू नंदिनी सोबत पुढे जाऊ आणि धर्मेश, तू आणि सिद्धू आमच्या मागावर काही अंतरावर राहून आमचा पाठलाग करा. काही गडबड वाटल्यास आम्हाला मदत करा आणि आपल्याजवळ आपापली हत्यारं ठेवा, धर्मेश म्हणाला. तसे प्रथमेशने सांगितल्याप्रमाणे त्यांनी 2 टीम बनवल्या. काहीच वेळात प्रथमेश आणि प्रिया नंदिनीकडे तिच्या घराजवळ पोचले. त्यांनी नंदिनीला हाक मारली. नंदिनी तयारच होती. ती बाहेर आली. प्रिया आणि प्रथमेश नंदिनी सोबत तिच्या मागे मागे चालू लागले. ते आता गावाबाहेर आले होते. त्यांच्या मागावर धर्मेश आणि सिद्धू होतेच. हे जे समोर तुम्हाला जंगल दिसतंय ना, याला आंबावळीचं जंगल म्हणतात. हे खूप शांत आणि सुंदर असं जंगल आहे. माझ्या मागे या, नंदिनी म्हणाली. नंदिनी प्रथमेश आणि प्रियाला घेऊन त्या जंगलात शिरली. काही वेळ चालून ते तिघे एका गुहेबाहेर येऊन पोचले. त्या गुहेची पडझड झाली होती. गुहा पूर्ण जुनाट होती. नंदिनी, आपण इथे का आलो आहोत?
प्रियाने विचारलं. घाबरण्याचं काहीच कारण नाही. हे आंबावलीचं जंगल आहे. त्या वाघरेश्वरच्या जंगलासारखं पिशाच्यांचं हे जंगल नाहीये. हे जंगल त्या जंगलापासून लांब आणि सुरक्षित आहे. माझ्या सोबत या, नंदिनी म्हणाली आणि ती गुहेत शिरली. तिच्या मागे मागे प्रथमेश आणि प्रिया सुद्धा गुहेत गेले. ती गुहा थंडगार, शांत आणि पवित्र वाटत होती. जसं एखाद्या शंकराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात थंडगार, शांत आणि पवित्र वाटतं, अगदी तसंच गुहेतील वातावरण होतं. तिथे जाऊन प्रिया आणि प्रथमेशच्या मनाला एकदम शांत झाल्यासारखं वाटू लागलं. 2च मिनिटात ते गुहेच्या एका ठिकाणी पोचले. समोर 4 मशाली जळत होत्या. समोर एका दगडावर एक साधू आणि एक 50-55 वर्षांच्या आसपास वयातील एक व्यक्ती मोठ्या खडकावर बसून एकमेकांशी काहीतरी बोलत होते. ये नंदिनी, ये, बस इथे. आज शेवटी प्रिया आणि प्रथमेश सुद्धा आले. आता या कार्याला आवश्यक तेवढी माणसं एकत्र आली आहेत. लवकरच कार्य सिद्ध होईल. नंदिनीला पाहून ते साधू म्हणाले. पण आपण कोण आहात? प्रियाने विचारलं. मी कोण आणि बाकी सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगेनच, पण आधी आपण गुहेच्या बाहेर जाऊया. तिथेच तुम्हाला सगळं सांगतो, साधू म्हणाले. पण आता परत बाहेर का जायचं? इथेच सांगा ना, प्रथमेश म्हणाला. अरे बाहेर धर्मेश आणि सिद्धार्थ पण आहेत ना, त्यांना सुद्धा सर्व समजायला हवं. त्यांना सुद्धा हे समजणं गरजेचं आणि महत्वाचं आहे, साधू म्हणाले. तसे प्रिया आणि प्रथमेश एकमेकांच्या तोंडाकडे आश्चर्याने पाहू लागले. या साधूंना धर्मेश आणि सिद्धार्थ बद्दल कसं काय कळालं, हाच विचार प्रिया आणि प्रथमेश करू लागले. नंदिनीला सुद्धा काहीच कळालं नव्हतं. ती सुद्धा कधी साधूंकडे तर कधी प्रिया आणि प्रथमेशकडे आश्चर्याने पाहत होती. काहीच वेळात सर्वजण गुहेच्या बाहेर आले. कथेचा दुसरा भाग इथे समाप्त होतो. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.